नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. दुधी भोपळा म्हटला की घरामधली मंडळी खायला नाही म्हणतात, पण तुम्ही एकदा या पद्धतीने त्यांना दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार करून द्या, नक्की त्यांना आवडेल. त्यासोबत आपण चटणी तर बनवलीच आहे, पण तुम्ही हे रात्रीच्या जेवणासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा सकाळच्या घाई गडबडीत बनवून देऊ शकतात. अतिशय पौष्टिक रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी बघा, एक मीडियम आकाराचा दुधी होता जो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि वरची साल आपल्याला काढून टाकायची आहे. त्याचबरोबर मागचं पुढचं देठ कट करून घ्यायचं आणि मीडियम साईजची जी किसणी असते ना त्यावरच आपल्याला याला किसायचं आहे. जाड पण घेऊ नका आणि बारीक पण नाही. मीडियम साईजच्या किसणीवर किसल्यामुळे ना हे थालीपीठ दिसायलाही खूप छान दिसतात आणि छान यातलं पीठ मिळून येतं यामध्ये. आता बघा, एक मीडियम साईजचा गाजर होता जो स्वच्छ धुवून वरची साल काढून घेतली आहे. गाजरसुद्धा आपल्याला मीडियम होलच्या किसणीवरच किसून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 छोट्या आकाराचे कांदे बारीक कट करून टाकले आहे. एक हिरवी मिरची टाकली आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. आमच्या घरी लहान मुलं खाणारी आहेत त्यामुळे मी हिरवी मिरची थोडी कमी टाकली आहे. 1 इंच आलं ते सुद्धा वेळेवर किसून टाकायचं. थोडीशी बारीक चिरलेली पाव कप इतकी कोथिंबीर टाकायची. आता या ठिकाणी मी 1 कपभर इतकं बेसन पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप मी तांदळाची पिठी घेतली आहे. तांदळाच्या पिठीऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठही घेऊ शकतात. अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा ओवा घ्यायचा. ओवा थोड्या हातावर क्रश करून टाकल्यामुळे यांचा स्वाद अजूनच वाढतो आणि हे थालीपीठ पचायला अजून हलके होतात. 2 चमचा पांढरे तेल टाकून घ्यायचे आहे. अर्धा चमचा यामध्ये कच्चं जिरं टाकायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. 1 चमचा आपल्याला यामध्ये धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण मी 1.25 चमचा इथे मीठ ॲड केलं आहे. मीठ मात्र तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करा. लगेचच पाणी टाकायचं नाही. बघा, आधी सुरुवातीला आहे ना हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. याचं दुधी भोपळ्यालाच खूप पाणी असल्यामुळे ऑलरेडी हे खूप असं सैलसर मिश्रण तयार होतं. आता मी यामध्ये थोडं करत पाणी टाकून याचं सैलसर असं हे मिश्रण तयार करून घेणार आहे. साधारण म्हणाल तर 1 कप मी यामध्ये पाणी ॲड केलं आहे. तुम्हाला मी दाखवते या पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे, म्हणजे याचे थालीपीठ खूप छान होतात. आता चटणीसाठी पाव कप डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. त्याऐवजी तुम्ही ना ओलं नारळसुद्धा घेऊ शकतात. 1 हिरवी मिरची, त्यानंतर अर्धा इंच आलं घेतलं आहे. 2 मोठे चमचे पंढरपुरी डाळ्या, 2 मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, पाव चमचा जिरे टाकायचं आहे. 2-3 लसूणाच्या छोट्या पाकळ्या टाकायच्या बघा आणि काड्यांसकट थोडीशी कोथिंबीर टाकायची. पाव चमचा काळं मीठ टाकायचं आहे. यामध्ये ना मी थोडंसं चिंचेचं बुटुक पण टाकलं आहे. आता आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि याची बारीक चटणी तयार करायची आहे. चटणी तयार झाली की एका बाउलमध्ये काढायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धा कप इतकं पाणी टाकून ते पाणीसुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला चटणी घट्ट हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी कमी करू शकतात. आता तडका देण्यासाठी ना तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायचं. यामध्ये पाव चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, काही कढीपत्त्याची पाने आणि 2 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहे. हा चुरचुरीत तडका आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मस्त आपली चटणी रेडी झाली आहे. तुम्ही डब्याला ही चटणी देणार असाल तर थोडी घट्ट ठेवली ना तरीही चालेल. आता या ठिकाणी मी नॉनस्टिक तव्याचा वापर करणार आहे. अगदी थोडंसं तेल लावून आपण यावर हे थालीपीठ लावून घेणार आहोत. तर ही पळी अशी मोठी पळी आहे बघा. 1 पळी भरून मी यामध्ये हे मिश्रण टाकून घेतलं आहे आणि पळीने हळूवारपणे याला पसरवून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर 3-4 मिनिटासाठी आपल्याला चांगलं हे वाफवून घ्यायचं आहे. वरची साईड अशी कोरडी झाल्यासारखी दिसते, मग हे पलटवून घ्यायचं आणि पुन्हा थोडंसं तेल लावून दुसऱ्या साईडने सुद्धा झाकण ठेवून 2-3 मिनिटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर साधारण हे थालीपीठ होण्यासाठी 5 ते 6 मिनटं लागली आहे. वेळ थोडा कमी अधिक लागू शकतो. छान खुसखुशीत हे थालीपीठ तयार होतात. पौष्टिक आहे, मुलांच्या डब्याला तुम्ही द्या. आणि अजून तुम्हाला हे पातळ करायचे असतील ना तर थोडी पाण्याची क्वांटिटी तुम्ही वाढवून घेऊ शकतात. थालीपीठ टाकलं की मग आहे ना चमच्याने पसरवल्यावर यावर थोडं तीळ भुरभुरून टाका, म्हणजे दिसायला हे थालीपीठ खूप छान दिसतात. दोघंही साईडने याच पद्धतीने आपल्याला हे छान शेकून घ्यायचं आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नाश्त्यासाठी डब्यासाठी एकदा आवर्जून हे थालीपीठ करून बघा दुधी भोपळ्याचे. कसे वाटले ते कमेंट करून तर सांगाच. पण तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करू शकतात. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.